नमस्कार मित्रांनो, शिवरुद्र फार्मच्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहेत. हवामानाचा अंदाज 26, 27, 28 डिसेंबर 2024 या दिवशी हवामानाचा अंदाज कसा असेल हे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि फॉरवर्ड करायला विसरू नका. तर मित्रहो, 26, 27 आणि 28 डिसेंबर हवामानाचा अंदाज कसा असेल? बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून या पट्ट्यामुळे राज्याच्या काही भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र व मराठवाडा विभागात पाऊस पडू शकतो. त्याचबरोबर या भागात गारपीट होण्याची देखील शक्यता आहे. 27 डिसेंबरला काही भागामध्ये गारपीट होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 26 डिसेंबर 2024 या दिवशी उत्तर महाराष्ट्र यामध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहेत. यामध्ये प्रामुख्याने धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देखील जाहीर केलेला आहे. 27 डिसेंबर 2024 या दिवशी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामध्ये नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम या 14 जिल्ह्यांमध्ये 27 डिसेंबर 2024 पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला. मित्रो, अशा प्रकारचा हवामानाचा अंदाज व शेतीपूरक उद्योग याविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.